तोडायला लावला आहे आणि शेकट तोडायला लावला आहे. तिथे शेकटच फांद्या भरपूर उंच गेल्या होत्या, त्यामुळं त्याच्या शेवग्याच्या शेंगाच्या काढायला भेटत नव्हत्या. मग आता कसं तोडल्यामुळं शेंगा पण मोठ्या होतील त्या आणि जास्त पण त्याला फांद्या पडतील. एक लादी फुटलेली आहे. तर या पाहू शकता तुम्ही शेवग्याच्या शेंगा सुकलेल्या, या हाईट भरपूर झाली म्हणून काढायला भेटत नव्हत्या. आणि हा त्याचा बी आहे, या बियाची लागवड केली तर दुसरी रोपं तयार होतील. अशा हजारो बिया पडलेल्या आहेत. इकडे कट्ट्याच्या त्या साईडला पण आहेत. वांगी का सगळ्यांच्या घरी वाटून टाकतो. त्याला कट कर देतो. बघा पिकलाय का? जबरदस्त आंबा पिकलाय. और पहिला आंबा पिकलेला काय चेहऱ्यावरती हसू आलाय. दुसरे पण काढतील. हे बघा असे कागदामध्ये दाखव रे. जबरदस्त. इसे कहते हैं मेहनत का फल. केशर आंबा आहे. केशरची आम्ही लागवड केली होती. पाहू शकता 2.5 फुटाच्या झाडाला असे केशरचे आंबे लागले होते मस्त. त्यातला हा आहे, हा पिकलेला आहे. बाकी एक कच्चे आहेत. 2 दिवसात पिकतील बहुतेक. चल घे तसेच आंबे काढलेले आहेत. केशर आंबा काढलेला आहे ना. झाड बघ, पाहू शकता केवढूसं झाड आहे. केशर आंबे आहेत. हा आहे, त्याला पण लागले होते. बाबा एवढा मोठी साईज बघा. साईज कसली साईज आहे खतरनाक. एक हातामध्ये एकच, अर्धा किलोचा एकच होईल. किडीने खायला लागलेला वरती पाडला. याला कीड लागली होती. कीड होती. ये देखो ये बघ कसला आहे. 4 होतील एवढा एक आहे. ह्या ड्रममध्ये आम्ही चंदनाची झाडं रोपं लावली होती छोटी छोटी, आणि ती आता भली मोठी झाली होती. त्यामुळं ड्रम कापला आम्ही आणि ती झाडं इथं एक लावलं आहे. बघा चंदनाचं हे छोटी झाड लावला होता, गेला 15 फुटावर. जर कुणाला ह्याची कटिंग लागली तर घेऊन जा. आपल्याकडं पण चंदनाची रोपं लावा. कडधान्य सुकट ठेवले होते. हे बघा वाल आहेत, गोणी भरून फुल गोणी भरलेली आहे. आणि घरात पण 2-3 गोण्या भरल्यात. आणि हे बघा कडधान्य तुमचे पण येणार आहे. किती झालेत? एक गोणी आमच्या 4 गोण्या भरल्यात. हे बघा असे कडधान्य वालत ठेवले होते. लाले माहिती रे वाले वाळ याला चवली भेटलेली आहे.
आमचे पेरूच्या झाडे आहेत आणि एक पाहुणा आलाय. हे बघा मिठू मिठू आहे. पेरू खायला आलाय. आम्हाला त्याला पेरू पण दिलाय. अजून पेरू देतो. मिठू नाही तसं नाही येणार तो माझ्या जेवण नाही. ये इकडे थांब खांदा ठेवायचा माझ्या. घ्या मिठू घे. घे मिठू. रुसलाय तो वाटतो. रुसलाय खात नाही. नाही तो तुझा केस वाढायला बघतो. त्याला केस चले. हे बघ माल लागते त्यासाठी माल गळ्यात रोज घालायला लागते त्याच्यासाठी. चले वरती चढ डोक्याचं डोक्याचं तर माझ्या याच्यावर येईल आता का बघतो माझ्या याच्यावर लगेच येतं. ओळख झाली ना रोजची. हा. रोजची ओळख आणि त्याला कसं हे करतो ना मी त्याला फिरवतो. 8-10 दिवस नव्हता आला घरी मग त्याला रात्री 8 वाजता त्या बिल्डिंगमध्ये पकडलं. मग मिठू शिटी वाजव ना मस्त मम्मी पप्पा आवाज घेतला म्हणून बिल्डिंग मध्ये कुणाला तरी पोपट आहे. माझाच येत आहे. तो आला एवढूसच पिल्ला होता 9 महिने झाले. डबल पप्पी घे पप्पी घे. मिठू मिठू तर बघ आनंदी घे बोलता आनंदी घे. मिठू बोल आनंदी घे. चावल का रे. तसं नाही चावणार. तसे बघ तसं नाही चावत. हे बघ तसं नाही, त्याला फक्त सतवलं तरच चाव. एक होता ना तिथं पहिले 10-12 20-25 वर्ष डायरेक्ट फोडतो. तो घरी त्याला काहीच नाही करू शकत टोकीला आपण त्याच्या. रानात जाऊन मोठ्या व्हिडिओ आणायचा. मोठोर आणायचा तो. नाही हो पण जायचं पण याला कसं आता हे केलं ना पक्का कापलेत म्हणून पक्का पिकलेला नाही द्यायचा कच्चा द्यायचा. कच्चाच देतो हे.